Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए। गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील त्वरितापुरी कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीनं त्वरिता सपोर्ट अकॅडमी यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या क्रिकेट सामने या सामन्यामध्ये अनेक संघ सामील झाले होते। त्वरितापुरी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित अंतिम क्रिकेट सामन्यात प्रथम द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्यांना महाविद्यालयाच्या वतीनं अंबिका क्रिकेट संघास प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे विद्यालयाच्या वतीने रोख रक्कम 30,000 रुपये व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं। त्यावेळी त्वरितापुरी महाविद्यालयाचे संचालक माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हत्तेसाहेब, माजी सरपंच राधाकिशन सिंगणे, डॉक्टर धुमक, दादा रोकडे, कदीर खतीब, चंदू शिंदे, शंकर नाटकर असे अनेक प्रेक्षक व सर्व संघातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधळे यांनी दिली। सुरेश हत्तेसाहेब यांच्या संकल्पनेतून प्रथमच या वर्षी या ठिकाणी आपण टीपीएससी फर्स्ट याचं आयोजन केलेलं होतं। अतिशय गुण्यागोविंदाने या ठिकाणी हे पूर्ण सत्र या ठिकाणी पार पडलेलं। या ठिकाणी ॲडव्होकेट सुरेश हत्तेसाहेब यांच्या संकल्पनेतून आपल्याला पाहायला मिळालं आहे। असंच या इथून पुढे देखील असं प्रत्येक माधुभैया मुकुंद सर त्यांनी जे सांगितलं त्यांनी गेम प्लॅन केला होता सिनियर प्लेयर असल्यामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मॅच खेळलो। रन कमी झाले, गोलंदाजी इतकी चांगली झाली, पण कुठं असं वाटलं तुम्हाला की त्या ठिकाणी तुमचा मॅच गेला? असं कुठंच वाटलं नाही की आमचा मॅच गेलेला आहे। आम्ही सगळे जीव लावून खेळतो, डॉक्टर साहेब असतील, सकाराम सर असतील, विशाल भैया सार्वजनिक आमचे बंधू विष्णू मोरे, अजय सर, अजून कोण दत्ता सर असतील, ते सगळे आम्ही एक जीवाने खेळत होतो। त्याच्याबद्दल त्या सर्वच मान्य मिळून सर सगळेजण अनिल मोरे मॅन ऑफ द सिरीज। आता मात्र आलेला गोल ते अनिल यांनी षटकार बांधण्याचा प्रयत्न होता, परंतु जीवे बाद झाले ते अनिल। बघूया पंचायत इशारा काय येतो। कुठेतरी हा मुकाबला इथं मात्र क्रिकेट आणि चेंडू सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न होता। आता मात्र क्रिकेट आणि चेंडू दिलीप धाव काढून दिलीप भरमध्ये तीनसाठी मात्र तीन चेंडू 3 धावा आढळल्या दिलीप यांनी। परत एकदा कडे टाकलेला चेंडू
परत एकदा करून टाकायचा प्रयत्न उत्तुंग फटका लागले त्या जाती यांनी अरुण फिटिंग करत तोपर्यंत एकदा पूर्ण महाराष्ट्र लाईव्ह गेवराई तालुक्यातील तलवाडा या ठिकाणी तोरतापुरी महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रिकेट संघाच्या मॅच संदर्भामध्ये या ठिकाणी आज अंतिम सामना रंगत झालेला आहे आणि या सामन्यामध्ये अनेक संघ या ठिकाणी सामील झाले होते. पण प्रथम या ठिकाणी अंबिका संघाने हा प्रथम पारितोषिक मिळवण्याचा मान त्या ठिकाणी मिळवला आहे आणि द्वितीय पारितोषिक शुभा संघांच्या वतीने घेण्यात आले आहे. या संघाचे नियोजन कशा पद्धतीने केलं होतं या संचालकाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि काय नेमकं त्यांची जी भूमिका आहे या ठिकाणी अंबिका संघाचे काही कॅप्टन आहेत ते कॅप्टन या ठिकाणी आपल्याला सांगणार काय नेमकं काय सांगाल. आता जो संघ आपला विजय झाला आहे आणि या संघाच्या विजयाचा नेमका तुम्ही श्रेयदार कोणाला देणार. प्रथम तो मी सुरेशजी आत्ते साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की एवढं चांगलं ग्राउंड तलवाडा या ठिकाणी उपलब्ध करून दिलं सर्व ग्रामीणच्या प्लेयरांना असेल किंवा आम्ही शहराचे एवढ्या लांबून खेळायला येतो. प्रथम तू हा मॅचेस अशा पद्धतीने एकदम म्हणजे काही न अडचणीत येता एकदम पार पाडले त्याच्यामुळं मी त्यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. अशा परत लीग इथं हो आणि आमच्यासारखे प्लेयर इथं खेळायला आजचा जो संघ तुमचा विजय झाला या विजयाच्या संदर्भामध्ये आपण श्रेय कुणाला देणार आहात. सर्वात प्रथम श्रेय तर सगळे जेवढे 11 जण आतले प्लेयर होते त्यांनाच मी हे सगळं श्रेय देणार आणि आमची रणनीती ही आमची कुठंतरी एकदम म्हणजे अशी मनातून इच्छा होती की आम्ही ही टुर्नामेंट जिंकावं. खेळायच्या ग्राउंडमध्ये जायच्या अगोदर आजचा झालेला विजय हा तुम्ही कशा पद्धतीने साजरा करणार. साजरा तर आता बघू सर आनंद उत्सव करणार. या ठिकाणी तोरतापुरी महाविद्यालयाचे जे काही संचालक आहेत या संचालकाच्या माध्यमातून हे जो सामना रंगला आहे आणि या सामन्याचे आयोजन कशा पद्धतीने केलं होतं या ठिकाणी काही मान्यवर आहेत. जो मान्यवर या ठिकाणी एक कार्यक्रम आवडीनं पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यासोबत तलवाडामध्ये प्रसिद्ध असले डॉक्टर धुमक या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. काय सांगाल सर आजचा जो सामना या ठिकाणी रंगला आहे हा सामना आपल्याला कशा पद्धतीने वाटला. अतिशय उत्कृष्ट नियोजन खेळाडूंनी योग्य प्रतिसाद देऊन जिद्दीने हा सामना खेळलेला आहे. विजेत्या संघाने आणि रनर संघाने एक अतिशय खेळाडू पद्धतीने आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम क्रिकेट स्पर्धेचा पार पडलेला आहे आणि ग्रामीण भागासारख्या ठिकाणी हा कार्यक्रम बघून अतिशय आनंद झाला आणि यामुळे नवीन खेळाडूला प्रोत्साहन मिळेल अशी मी आशा करतो. या ठिकाणी महाविद्यालयाचे संचालक म्हणून ॲडव्होकेट सुरेशरावजी हाते साहेब आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की नेमका जे आपण जो अकॅडमीच्या माध्यमातून हा जे काही उपक्रम राबवला आहे हा उपक्रम नेमका राबवण्याच्या मागचा आपला हेतू काय असेल आणि भविष्यामध्ये या अकॅडमीच्या माध्यमातून आपण कुठल्या पद्धतीचे पाऊल उचलणार. या संकल्पनेतून असं वाटतं की बाबा आपल्या ग्रामीण भागातून जास्तीत जास्त या ठिकाणी देश पातळीवर या ठिकाणी ग्रामीण भागातले विद्यार्थी पोहोचायला पाहिजे खेळाच्या माध्यमातून. म्हणून हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उद्देश आहे. म्हणून ह्या ठिकाणी तोरतापुरी महाविद्यालयाच्या माध्यमातून हे क्रिकेटचे खेळ या ठिकाणी ठेवले गेले आहे. या ठिकाणी आपण आज नुकताच क्रिकेट सामना केला आहे. भविष्यामध्ये आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून कुठकुठले खेळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी आपण त्याच ठिकाणी स्टेज उपलब्ध करून देणार आहात का. ग्रामीण भागातले जे काही खेळ आहेत महत्त्वाचा क्रिकेट तर आहेच, त्याचबरोबर कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असेल आणखीन खो खो असतील या ग्राउंडवर सर्व खेळ खेळले जातील. भविष्यामध्ये जी काही खेळाडूंना मदत लागेल ती मदत कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाईल. ओके. या ठिकाणी दुसरे एक पाहुणे आहेत दादारावजी जे काही कबड्डीच्या खेळामध्ये त्यांनी त्यांच्या वयामध्ये कबड्डी खेळ खेळला होता पण आज ती कबड्डी खेळत नाहीत. या ठिकाणी ते पायाला बसलेले आहेत. काय सांगाल दादाराव आजचा जो खेळ तुम्ही सामना पाहिला आहे हा सामना तुम्हाला कशा पद्धतीत वाटला आहे. हा सामना खूप म्हणजे असा उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी खेळाडूंनी खेळला आणि ह्याच्यामधून हे काही तरुण युवक आहेत की ह्यांच्यापासून खूप मोठी अशी ऊर्जा मिळाली आणि त्यांनासुद्धा खेळण्याची या ठिकाणी चालना मिळाली आणि आम्हालासुद्धा त्यांचं कौशल्य बघून या ठिकाणी आम्हीसुद्धा खूप भारावून गेलो. या ठिकाणी दुसरे एक खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण घेत असताना खेळाच्या संदर्भामध्ये आपलं नाव लौकिक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. ऋषिकेश करडे नावाचा हा तरुण आहे आणि या तरुणाने आपल्या वयामध्ये क्रिकेट सामना खेळलेला आहे. काय सांगाल आजचा जो सामना झाला आहे या सामन्याच्या संदर्भामध्ये आपलं काय मत असेल. आजचा हा सामना हा
दोन्ही संघांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळलेला होता, परंतु हा खेळ म्हणलं की कुठेतरी हार जीत असते आणि अंबिका संघाने स्वतःचं कौशल्य दाखवून प्रत्येक संघातील खेळाडूंनी आपली जिद्द दाखवली आणि अतिशय चांगला खेळ खेळला. दोन्ही संघाचे कौतुक. दोन्ही संघांनी अतिशय उत्कृष्ट. या ठिकाणी आपल्याला खेळण्यासाठी जे काही महाविद्यालयाच्या वतीने जे काही आपल्याला ग्राउंड उपलब्ध करून दिलं, आपण या ग्राउंड उपलब्ध करून दिल्यानंतर त्या संचालकांच्या कशा पद्धतीने आपण आभार मानणार आहात? मी सर्वप्रथम तर साहेबांचे अतिशय म्हणजे कमी वेळामध्ये या ठिकाणी साहेबांसोबत चर्चा झाली. साहेबांना बोललो की साहेब या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजित करायची आणि ग्राउंड, तर साहेबांनी मला वाटतं 4-5 दिवसामध्ये लागली. साहेबांनी काम चालू केलं. काय ग्राउंड व्यवस्थित नव्हतं, त्यांना लेवल वगैरे सगळं ग्राउंड ज्या पद्धतीने क्रिकेटसाठी असायला पाहिजे त्या पद्धतीने साहेबांनी एकदम कमी वेळामध्ये लवकर आम्हाला या ठिकाणी मिळवून दिलं. मी त्याबद्दल साहेबांचे धन्यवाद करतो, आभार मानतो की असेच खेळ खेळण्यासाठी या तलवाडासारख्या या ठिकाणी आम्हाला ग्राउंड असायला पाहिजे होतं आणि आहे उपलब्ध करून दिलं. मी त्यांचे खूप खूप मनापासून एक खेळाडू म्हणून या ठिकाणी त्यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी तोरितापुरी महाविद्यालयाच्या वतीने जे काही तोरिता अकॅडमी या नावाने एक आता नवीन एक संघटना उदयाला आली आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन खेळ या ठिकाणी खेळता येणार आहेत. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र. कॅमेरामॅन सुरेश सोबत मी सुरेश गांधे, तलवाडा, बीड. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.